नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आज महाराणा प्रताप यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपल्यासोबत शेअर करते. प्रताप सिंग पहिला तथा महाराणा प्रताप यांचे पूर्ण नाव महाराणा प्रताप सिंह उदयसिंह सिसोदिया. यांचा जन्म 9 मे इसवी सन 1540 मध्ये कुंभलगड किल्ला राजस्थानमध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव महाराणी जयवंताबाई आणि त्यांच्या पत्नीचे नाव महाराणी अजबदेहबाई. एकूण त्यांना 11 पत्नी होत्या. त्यांचा उत्तराधिकारी म्हणजे त्यांचा मुलगा, त्याचे नाव महाराणा अमरसिंह होते. महाराणा प्रताप सिंह यांचा राज्याभिषेक 1 मार्च इसवी सन 1572 मध्ये झाला. त्यांचा अधिकार काळ इसवी सन 1572 ते इसवी सन 1597 पर्यंत होता. त्यांची राज्यव्याप्ती मेवाड विभाग राजस्थान अशी होती. त्यांची राजधानी उदयपूर होती. प्रताप सिंग पहिला तथा महाराणा प्रताप हे सिसोदिया घराण्यातील मेवाडचा राजपूत राजा होते. मुघल साम्राज्याचा विस्तारवादी धोरणाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी 1576 मधील हल्दीघाटीच्या लढाईसह अकबराविरुद्ध अनेक मोठ्या लढाया केल्या. गनिमी युद्धाद्वारे त्यांच्या लष्करी प्रतिकारासाठी प्रतापसिंह लोकनायक बनले, जे नंतर मलिक अंबर आणि शिवाजी महाराजांसह मुघलांच्या विरुद्ध बंडखोरासाठी प्रेरणादायी ठरले. महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील क्षत्रिय राजे होते. महाराणांचे पूर्वज मेवाडचे शासक आणि भगवान राम यांनी उत्पन्न केलेले सूर्यवंशी वंशज होते. मेवाडच्या राजघराण्यावर बाप्पा रावळ, राणा कुंभा आणि राणा संग अशा अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले. शक्तिसिंह, विक्रमसिंह, जगमलसिंह हे त्यांचे लहान बंधू होते. महाराणा प्रताप यांना 2 सावत्र बहिणीसुद्धा होत्या. महाराणांचा विवाह विजोलियाच्या अजबंदे पवार यांच्याशी सन 1557 झाला. त्यांचे इतर 10 राजकुमारींशी सुद्धा लग्न झाले होते. जसे की त्या काळात परंपरा होती राजकीय संबंध सुधारणं यासाठी. आणि अमरसिंह प्रथम यांच्यासह त्यांना 17 मुले झाली होती. मेवाडच्या महान राजघराण्याशी त्यांचा संबंध होता. प्रताप यांच्या आईचे वडील मालदेव हे देखील समर्थ राजे होते, जोधपूरचे. महाराणा प्रताप यांचा जन्म ज्येष्ठ शुद्ध तृतीया 1540 रोजी पाली मारवाड येथे झाला. प्रताप यांच्या जन्माची खबर मिळताच उदयसिंग यांच्या सैन्यांनी मोर्चाला सुरुवात केली आणि मावलीच्या युद्धात बनवीर विरुद्ध विजय मिळवला आणि चित्तोडच्या गादीचा ताबा मिळवला. इसवी सन 1568 मध्ये उदयसिंग यांच्या चित्तोड राज्यावर मुघल सम्राट अकबर आपल्या 35,000 सैन्यांसह चाल करून आला. त्याने चित्तोड किल्ल्याला वेढा घातला. 4 महिने चाललेल्या या प्रदीर्घ वेढ्यामुळे किल्ल्यावरची रसद संपत आली होती, कारण किल्ल्यावर सुमारे 30,000 सामान्य जनता आश्रित होती आणि केवळ 8,000 राजपूत सैनिक तिथे होते. या हल्ल्यात राजघराणे सुरक्षित राहावे म्हणून काही प्रमुख सरदारांचा सल्ला ऐकून राणा उदयसिंग आणि मेवाडचे राजघराणे किल्ल्यावर शत्रूंचा ताबा मिळवण्याआधीच निसटले. या युद्धात 8,000 राजपुतांनी वीरांनी शौर्याची प्रचिती देत अकबराच्या सैनिकांचा फडशा पाडला. 25,000 सैनिकांचा जवळजवळ फडशा पाडला आणि स्वतः देखील वीर मरण स्वीकारले. याचा बदला म्हणून अकबराने किल्ल्यावरच्या निष्पाप लोकांचा बळी घेतला. उदयसिंग यांनी 1559 मध्ये उदयपूर शहराची स्थापना केली. राणा उदयसिंग आणि त्यांची प्रिय पत्नी भटियानी यांचा मुलगा जगमल याने त्यांच्यानंतर राज्यकारभार सांभाळावा अशी महाराणा उदयसिंग यांची इच्छा होती. पण राजे उदयसिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र प्रताप याने परंपरेनुसार राज्यकारभार सांभाळावा
अशी सर्व वरिष्ठ मंत्र्यांची इच्छा होती. प्रताप यांच्या राज्याभिषेकाच्या आधी मुख्यमंत्री चुंदावर आणि तोमर रामशाह यांनी जगमलला राजवाड्याच्या बाहेर हाकलून दिले आणि प्रताप यास मेवाडचा राजा म्हणून घोषित केले. प्रताप यांची त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजा होण्याची तयारी नव्हती, पण राज्यातील मंत्र्यांनी जगमल हा राज्य करण्यास असमर्थ असल्याचे प्रताप यास पटवून दिले. राजपथावर बसल्यानंतर अतिशय पराक्रमाने आणि कुशलतेने त्यांनी राज्यकारभार चालविला. एक कुशल योद्धा, संघटक आणि राजकारण निपुण असा राज्यकर्ता म्हणून त्यांनी आपला नावलौकिक निर्माण केला. हल्दीघाटची लढाई. मधल्या काळात चित्तोडगडच्या रक्तरंजित लढाईमुळे मेवाडचा सुपीक पट्टा मोगलांच्या हाती लागला. तथापि अरवल्ली परिसरातील उरलेले जंगली आणि डोंगरी राज्य अजूनही प्रतापसिंहाच्या ताब्यात होते. अकबर हा मेवाड मार्गे गुजरातला स्थिर मार्ग मिळवण्याच्या उद्देशाने होता. इसवी सन 1572 जेव्हा प्रतापसिंहाचा राजा महाराणा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला, तेव्हा अकबराने अनेक राजदूतांना पाठवून या भागातील इतर राजपूत नेत्यांप्रमाणे अंकित बनण्यास उद्युक्त केले. जेव्हा महाराणाने अकबराला वैयक्तिकरित्या अधीन होण्यास नकार दिला, तेव्हा युद्ध अपरिहार्य बनलं. 1 जून 1576 हल्दीघाटची लढाई अकबराचा सेनापती आमेरच्या मानसिंह यांच्या नेतृत्वात महाराणा प्रतापसिंह आणि अकबराच्या सैन्यामध्ये झाली. लढाईचे ठिकाण राजस्थानमधील आधुनिक काळातील राजसंबंध मोंगुडाजवळील हल्दीघाटीजवळ एक अरुंद डोंगराळ खिंड होती. प्रतापसिंह यांनी सुमारे 3000 घोडदळ आणि 400 भिल्ल तिरंदाजीची फौज तयार केली. भिल्लांची फौज तयार केली होती. मोगल सैन्यात सुमारे 85,000 पायदळ, घोडदळ, बंदुकी तोफा होत्या. या हल्दीघाटीच्या युद्धात महाराणा प्रताप यांनी मुघलांच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले. मेवाडच्या मुठभर सैन्य तुकडीपुढे अकबरांची लाखोंची सैन्य तुकडी हार मानू लागली होती. महाराणा प्रताप यांनी अकबराच्या 2 शूर सेनापतींना संपविले आणि क्षत्रियांचा कलंक मानसिंगच्या दिशेने आपला मोर्चा वळविला. मानसिंग हा हत्तीवर बसून युद्ध करत होता, तर महाराणा आपला प्रिय घोडा चेतक वर बसून हातात 80 किलोचा भाला घेऊन युद्ध करत होता. मानसिंहला बघून चेतकने आपले दोन्ही पाय त्याच्या हत्तीच्या मस्तकावर ठेवले. महाराणा प्रताप आपला भाला फेकणार तेवढ्यात मानसिंह तोमर पळून हौदात लपून बसला आणि त्याच्या हल्ल्याने त्याचा अंगरक्षक मेला. महाराणाने पुन्हा आपली कटार तोमरसिंगच्या दिशेने फेकली आणि ती बिनचूक लागली असे वाटून त्यांनी चेतकला पाय खाली ठेवण्यास सांगितले. तेव्हा हत्तीच्या सोंडेत असलेल्या तलवारीने चेतकचा एक पाय कापला गेला. महाराणा प्रतापवर मुघलांनी लपून पाठीमागून वार केला, पायावर आणि पाठीवर. त्यामुळे महाराणा प्रताप आणि चेतक दोघंही प्रचंड घायाळ झाले होते. युद्ध करण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांच्या सरदारांनी या हिंदुस्थानचा स्वामी जिवंत राहावा, भविष्यात जर महाराणा जिवंत राहिले तरच हे अत्याचारी मुघल आपल्या भूमीत पाय ठेवू शकत नाही हे त्यांना ठाऊक होते. म्हणून त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या एका मन्ना झाला या सरदाराने महाराणा प्रताप यांचा मेवाड मुकुट स्वतः परिधान केला आणि म्हणाला, आज एक दिवस तरी मला महाराणा बनू द्या. राणाजी, महाराणा म्हणून मी जन्मलो नसलो तरी आज महाराणा म्हणून मरेल. याहून मोठी गोष्ट तुमच्या या सेवकाची काय असेल. असे म्हणून सर्व सरदारांनी महाराणा प्रतापला युद्धभूमीतून पाठवून दिले. इकडे मुघल सेनेला वाटलं की मन्ना झाला हा महाराणा प्रतापच आहे आणि युद्धनियम सर्व डावलून सर्व बाजूंनी त्याच्यावर हल्ला केला. यात या योद्ध्यास वीर मरण आले आणि तिथे चेतक महाराणा प्रतापांना घेऊन जात असताना मोठी दरी त्यांच्यासमोर आली आणि तरी तो डगमगला नाही आणि आपल्या घायाळ स्वामीला घेऊन 28 फूट दरीच्या उंचीवरून चेतकने मोठी उडी घेतली आणि पलीकडच्या बाजूला घेऊन महाराणा प्रतापांना सुखरूप पोहोचवले आणि ताण बसल्यामुळे वीर स्वामी भक्त चेतकचाही मृत्यू झाला. तिथे युद्ध संपूर्ण संपलं. महाराणा प्रताप त्या युद्धात, हल्दीघाटीच्या युद्धात हारले नव्हते आणि मानसिंह तोमर मात्र
अकबराचा सेनापती पळून गेला. 1 महिना तो काशीला लपून बसला होता, कारण त्याला माहिती होते की अकबराला जर आपण महाराणा प्रतापला हरवू काय, पकडूसुद्धा शकलो नाही हे कळले तर अकबर आपल्याला काही जिवंत ठेवणार नाही. आणि ही गोष्ट जेव्हा अकबराला कळली तेव्हा अकबराने मानसिंह तोमरला काही काळ दरबार प्रवेश बंद केला आणि बाकीच्या सेनापतींच्याही जहागिरी काढून घेतली. मेवाडचा विजय. बंगाल आणि बिहारमधील बंडखोरी आणि मिर्झा हकीम याने पंजाबमध्ये घुसखोरी केल्यानंतर 1559 नंतर मेवाडवरील मोघलांचा दबाव कमी झाला. 1582 मध्ये महाराणा प्रतापने दिवेर येथे मुघल चौकींवर हल्ला चढविला आणि ती ताब्यात घेतली. त्यामुळे मेवाडमधील मोघल सैन्याच्या 36 चौक्या ताब्यात आल्या. या पराभवानंतर अकबराने मेवाड विरुद्धची सैन्य मोहीम थांबवली होती. दिवेरचा विजय हा एक प्रतापसाठी मुख्य अभिमानाचा विषय होता. इतिहासकार जेम्स टॉडने मेवाडचे मॅरेथॉन असे याचे वर्णन केले आहे. 1582 मध्ये अकबर लाहोरला गेला आणि वायव्येकडील परिस्थिती पाहून पुढील 12 वर्षे तेथेच तो राहिला. या काळात कोणतीही मोठी मोगल मोहीम मेवाडला पाठवली गेली नव्हती. मुघल बादशाह अकबराला शेवटपर्यंत महाराणा प्रताप यांना हरवू किंवा पकडू शकले नाही. शेवटी त्यांनी तो नाद सोडला आणि या परिस्थितीचा फायदा घेऊन महाराणा प्रताप यांनी कुंभलगड, उदयपूर आणि गोगुंडासह पश्चिम मेवाड ताब्यात घेतले. या काळात त्यांनी आधुनिक डुंगरपूर जवळ चावंड ही नवीन राजधानी देखील स्थापन बांधली. चावंड हा प्रदेश संपूर्णपणे पर्वतांनी घेरलेला होता. तिथे सहज आक्रमण कोणालाही करता येऊ शकत नव्हतं. पर्वतांवर त्याने महाल बांधले, चामुंडा देवीचे मंदिर बांधले. केवळ सुरक्षितताच नाही तर व्यापारिक आणि राजनीतिक दृष्टीने सुद्धा हे क्षेत्र गुजरात आणि मालवा या प्रदेशांच्या जवळ पडत होते. त्यामुळे तिथे संबंध सलोखा ठेवणं महाराणा यांना सहज जमत होतं. चावंडमध्ये 19 जानेवारी 1597 मध्ये 57 वर्षाच्या अल्प आयुमध्ये ते मरण पावले. अशी जनश्रुती आहे की ते एकदा शिकारीला गेले होते. वाघाच्या शिकारीत त्यांनी खूप जोरात कमान ओढली. त्यात त्यांचा आतड्यांना दुखापत झाली. आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला. चावंड येथे त्यांचे स्मारक बांधले आहे. महाराणा केवळ वीर योद्धा, कुशल शासकच नव्हते तर त्यांची रुची साहित्य, कला आणि स्थापत्य कला यातही होती. त्या काळात चित्रकला सुद्धा विकसित झाली होती. चित्रकलेची एक विशेष शैली चावंड चित्रशैली म्हणून ओळखली जाते. महाराणा कवीसुद्धा होते. त्यांनी पद्मिनी चरित्र आणि दुर्साहाडा हे त्यांनी रचलेलं काव्य आजही प्रताप युगाला जिवंत करतात. त्यांना युद्धापासून विराम मिळाला असता तर त्यांच्या व्यक्तित्वातील रचनात्मक गोष्टींचा देखील परिचय झाला असता. सर्वसामान्य जीवन त्यांनी अनुभवलेलं असल्याने परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचे ज्ञान त्यांना अवगत होते. त्यामुळे युद्धकाळात आणि शांतिकाळात देखील त्यांनी भिल्लांचा सहयोग त्यांना घेता येऊ शकला. सुरक्षितता आणि स्थापत्य कला यांचा मेळ त्यावेळेचे जे दुर्ग बांधले गेले होते त्यामध्ये पाहायला मिळते. जसे की कमलनाथ, उब्रेश्वर, चावंड येथील दुर्ग, तेथील महाल, तसेच त्यांनी त्या ठिकाणी बांधलेले मंदिरं, जसे त्यावेळी त्यांनी चावंड, जावर, उब्रेश्वर, बद्राण येथे जे मंदिरं बांधली त्या मंदिरामध्ये स्थापत्यकला जी आहे, मंदिराच्या वर, मंदिराच्या आत, ती आत देखील पाहण्यासारखी आहे. महाराणा प्रताप यांना, यांच्या शौर्याला, पराक्रमाला माझे कोटी कोटी प्रणाम. महाराणा प्रताप यांच्याविषयीची थोडक्यात माहिती मी आपल्यासोबत शेअर केली आहे. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.